नमस्कार मंडळी, कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण पाहतोय पुरणपोळी। होळी आहे तर पुरणपोळी आलीच, तर मस्त अशी फुटबॉल सारखी फुलणारी पुरणपोळी आज आपण पाहणार आहोत। पुरण अगदी काठापर्यंत जातं, मस्त गुबगुबीत पुरणपोळी तयार होते, अगदी ओठाने सुद्धा खाता येईल इतकी ती सॉफ्ट पुरणपोळी तयार होते। तुम्हाला दाखवते बघा किती सॉफ्ट आणि किती छान दिसते पुरणपोळी। चला तर सुरुवात करूया रेसिपीला। यासाठी मी इथे 1 कप भरून चना डाळ घेतलेली आहे, म्हणजे हरभरा डाळ घेतलेली आहे। हिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त आपण हिला धुवून घेणार आहोत। कुठलीही वाटीच्या मापाने तुम्ही ही सगळी मापं घेऊ शकता। कुठली एक वाटी सेट करा आणि त्याच वाटीने सगळी मापं घ्या। मस्त डाळ आता धुवून घेतलेली आहे, हिला कुकरमध्ये घालून घेते आहे। डाळ 1 कप घेतलेली होती, त्यासाठी आता आपण 3 कप पाणी घेणार आहोत। 1 कप डाळ असेल तर 3 कप पाणी घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आणि यामध्ये आता पाव चमचा हळद घालून घेणार आहोत। हळद ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल। आणि यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या मीडियम ते लो फ्लेमवरती करून घ्यायच्या आहेत। आता इकडे आपण पीठ घेतोय, गव्हाचं पीठ घेतलंय मी 1 कप भरून। टोटल 2 कप पीठ घेणार आहोत। 1 कप आधी घेतलेलं आहे, याला आता आपण चाळून घेऊया। गव्हाचं पीठ चाळणं खूप महत्त्वाचं आहे, याने काय होतं पोळी एकदम मऊ होते आणि कुठेही फाटत तुटत नाही। आता आणखी 1 कप पीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे। आणि वरती जे चाळण राहतं ना, जो कोंडा राहतो तो आपण चपाती करतो तेव्हा त्यात मिक्स करून चपात्या बनवू शकतो, पौष्टिक असतो। आता इथे हळद थोडीशी घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत। हे पीठ आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। याचा सैलसर गोळा आपण मळणार आहोत आणि सैल गोळा आणि एकदम मऊ असा गोळा मळून घ्यायचा आहे। घट्ट गोळा बिलकुल मळायचा नाहीये। घट्ट गोळा मळल्याने काय होतं, पोळी सरसर अशी लाटल्या जात नाही, मध्येच फुटू शकते। म्हणून अगदी सैलसर गोळा आपण याचा मळून घेणार आहोत। सैलसर गोळा मळून झाल्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं याला, म्हणजे हा गोळा कोरडा होणार नाही। आणि याला सगळीकडे आपण तेल लावून घेऊया। आता या गोळ्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं। 15 मिनिटं आपण याला असंच रेस्ट करायला ठेवून देणार आहोत। इकडे कुकरच्या 6 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत। लो ते मीडियम फ्लेमवर शिट्ट्या केल्यात, नंतर गॅस वरच कुकर ठेवला होता। आपोआप वाफ जाऊ दिली 10 मिनिटं आणि नंतर कुकर उघडून बघितलेला आहे। बघा डाळ किती छान गाळ अशी शिजलेली आहे। अशीच डाळ शिजायला पाहिजे। बघा जवळून दाखवते, अगदी गाळ शिजलेली आहे डाळ। आता ही डाळ आहे, तिला आपण खाली काढून घेऊया। त्याआधी इथे मी एक बाउल घेते। बाउलवरती एक अशी गाळणी ठेवलेली आहे आणि त्यावरती सगळी डाळ घालून घेतलेली आहे। डाळ पसरवून घ्यायची आणि निथळायला ठेवायची आहे। यातलं सगळं पाणी निथळून जायला पाहिजे, त्यासाठी फक्त 5 मिनिट आपल्याला निथळण्यासाठी बाजूला ठेवून देऊया ह्या डाळीला। आता हे जे पीठ आपण मळून ठेवलं होतं त्याला पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं। 3 ते 4 मिनिटं आपण याला मळून घेणार आहोत। एकदम सॉफ्ट मऊसूत गोळा आपल्याला हवा आहे। छान असं मळून घेऊया याला। लोणी जसं मऊ मऊ दिसतं, सॉफ्ट असं लागतं हाताला, त्याप्रमाणे आपण याला मळून घ्यायचं आहे। जितकी कणिक व्यवस्थित मळल्या गेलेली असेल तितकी पोळी आपल्याला सरसर लाटता येते आणि ती बिलकुल फाटत वगैरे नाही। हे बघा किती छान मऊसूत गोळा मळून तयार झालेला आहे। असाच गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। छान अशी आपली कणिक मळून तयार झालेली आहे। यावरती आता एक बाउल झाकण ठेवूया, याला थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊया। आणि जे पाणी निथळ ठेवलं होतं डाळ, ती डाळ आता आपल्याला निथळून तयार झाली आहे। पूर्णपणे पाणी निथळून खाली आलेलं आहे। हे बघा, हे पाणी तुम्ही आमटी करण्यासाठी वापरू शकता। आमटी नसेल बनवायची तर भाजीसाठी सुद्धा तुम्ही हे पाणी वापरू शकता। आणि आता ही गाळणी त्यावर ठेवायची आहे आणि असं मॅश करत करत हे सगळं
डाळीचं जे मॅश केलेलं पीठ आहे ते खाली आपल्याला गाळून घ्यायचं आहे. असं मॅश करत करत आपण हे सगळं गाळून घेणार आहोत. हे व्यवस्थित गाळलं गेलेलं आहे. असं केल्याने एकदम मऊसूद असं पुरण आपलं तयार होतं. तर हे पीठ बघा किती छान असं आपलं गाळून तयार झालेलं आहे. यात बिलकुल कुठेही काही जाड कण वगैरे राहिलेले नाही आहेत. अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे. असंच आपल्याला हवं आहे. आता कढईमध्ये हे जे पीठ आहे ते घालून घेऊया. यामध्ये 1 कप आपण चिरलेला गूळ घालून घेतो आहोत. किसून घ्या, चिरून घ्या किंवा गुळाची पावडर घेतली तरीही चालेल. आता हा गूळ आपण 1 कप घेतलेला आहे. 1 कप डाळ घेतली होती त्यासाठी 1 कप गूळ बरोबर प्रमाण आहे. याला आता मिक्स करायचं आहे. गूळ हळूहळू विरघळला आहे आणि हे पुरण जे आहे ते आता पातळ झालेलं आहे. याला आपल्याला चटका देऊन घ्यायचा आहे. आमच्याकडे याला चटका देणे असं म्हणतात. पुरणाला चटका देत आहोत आपण. आता थोडंसं मीडियम फ्लेम ते लो फ्लेमवरच आपल्याला याला चटका देऊन घ्यायचा आहे. हे घट्ट झालं आहे. आता यामध्ये इलायची पूड घालून घेऊया. ही पूड अगदी बारीक आहे, फाईन पूड आहे. त्यानंतर इथे जायफळ पूड घातलेली आहे, ती सुद्धा अगदी बारीक अशी पूड आहे. आणि याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं आपण याला असं चटका देऊन घेऊया. यामध्ये बघा उलटनं खोवलं तर तसंच उभं राहतंय, म्हणजेच आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. हे जर उलटनं खाली पडलं तर पुरण थोडंसं अजून शिजवून घ्या. आता हे बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि हे जे पोळीला लावण्यासाठी पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा चाळलेलं पीठ आहे. इथे 2 गोळे घेतलेले आहेत. एक मी कणकेचा गोळा आणि हा पुरणाचा गोळा घेतलेला आहे. कणकेचा गोळा छोटा आहे आणि पुरणाचा गोळा बघा मोठा घेतलेला आहे. म्हणजे भरपूर पुरण घातलेली मऊ लुसलुशीत अशी पोळी तयार होते. आता थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे हाताला आणि 2 अंगठे मधल्या बाजूला आणि 4 बोटं बाहेरच्या बाजूला घेऊन फिरवत फिरवत अशी याची एक वाटी बनवून घ्यायची आहे. खोलगट अशी वाटी बनवायची आहे. खोलगट वाटी बनवल्याने नंतर आपल्याला याचा उंडा बनवायला सोपं जातं. हे बघा आता पुरण घेतलेलं आहे. भरपूर असं पुरण याच्यामध्ये मी घालते आहे आणि 3 बोटांनी हे पुरणमध्ये जस्ट थोडंसं प्रेस करायचे 4-5 वेळेला. नंतर अंगठा आणि सगळ्या बोटांनी हे वरती वरती उचलत घ्यायचे पीठ थोडंसं आणि त्याचं तोंड असं बंद करून घ्यायचे. त्यानंतर याला असं प्रेस करून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ लावायचं आहे आणि हातावरती हा उंडा थोडासा दाबत दाबत हलक्या हाताने दाबत दाबत या उंड्याला असं चपटं करून घ्यायचं आहे. असं केल्याने पुरण अगदी काठापर्यंत पोहोचलं जातं आणि पोळी लाटायला सोपं जातं. तर याला आणखी आपण चपटं करून घेऊया थोडंसं पीठ लावून. ही एकदम सोपी अशी पद्धत दाखवते आहे. आता ही पोळी आपण लाटून घेऊया. मस्त सरसर लाटल्या जाते ही पोळी आणि पुरण बघा तुम्हाला दिसतंय काठापर्यंत पोहोचलेलं आहे. अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला. पीठ सुद्धा छान मळलं गेलेलं होतं, त्यामुळे पोळी सुद्धा मस्त कुठेही न तुटता फाटता तयार झालेली आहे. बघू शकता मस्त अशी ही पोळी आपण लाटून तयार केलेली आहे. हिला आता तव्यावर घालून घेऊया. हे बघा असे बुडबुडे आले की पोळी पलटवून घ्यायची आहे. लो ते मीडियम फ्लेमवरतीच ही पोळी भाजायला घ्यायची आहे, नाहीतर पोळ्या करपतात. मीडियम फ्लेमवरती पोळी आपण भाजून घेऊया. हे बघा टम अशी फुगते आहे. तूप घालून घ्यायचंय, पलटवून घेऊया आणि अशी तिला मस्त अशी दोन्ही साइडने भाजून घ्यायची आहे.
अगदी ओठाने सुद्धा खाता येईल इतक्या मऊसूत पोळ्या तयार होतात. हे बघा किती टम्म अशी पोळी फुगली आहे. अगदी फुटबॉल सारखी पोळ्या फुगतात. सगळ्या पोळ्या अशा छान फुगल्या होत्या आणि बघा किती मऊ झालेली आहे पोळी, पाहू शकता. मस्त अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. एक पोळी तुम्हाला मी दाखवते आतमध्ये फोडून सुद्धा. पुरण बघा अगदी काठापर्यंत पोचलेलं आहे आणि भरपूर पुरण असं आपण यात वापरलेलं आहे. पातळ अशी पोळी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा अशा पोळ्या या होळीला नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच खूप आवडतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्ही या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.